नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. आपण सुरू केलेल्या रेल्वे भरती 2024च्या सिरीजमधील आज आपण समाज सुधारक भाग 1 हे टॉपिक बघणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा. या व्हिडिओमध्ये आपण जे समाज सुधारक होते त्यांनी जे कार्य केले त्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चर म्हणजे आपण मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत आणि मराठा साम्राज्याविषयी माहिती बघितली. ती जर तुम्हाला बघायची असल्यास त्याची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ते बघावी. आगामी रेल्वे भरती अनुषंगाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची त्याची जास्त निवड व्हावी यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून ही सिरीज बघावी आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करावी, जेणेकरून त्यांना सुद्धा याच्यामध्ये फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. रेल्वे भरती 2024च्या समाज सुधारक या सिरीजला त्यातील पहिले समाज सुधारक हे वासुदेव बळवंत फडके यांच्या बाबतीत आपण माहिती बघणार आहोत. तर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म हा महाराष्ट्राच्या शिरडोन येथे झाला. हे भारताचे क्रांतिकारक होते आणि त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिकारक सुद्धा म्हटले जाते, म्हणजे ते आद्य क्रांतिकारक सुद्धा होऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. रायगड जिल्ह्यातील शिरडोन गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणापासून त्यांना कुस्ती, घोडस्वारी, तलवारबाजी याचे सुद्धा प्रशिक्षण मिळाले होते. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर ते सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराला इंग्रज सरकारच्या सैन्यात लेखा विभागामध्ये ते सेवेत भरती सुद्धा होते. तर वासुदेव बळवंत फडके यांना महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव पडला आणि त्यांचं ते सर्व समाज सुधारकाचं कार्य बघून त्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची उणीवा त्यांच्या मनामध्ये जाणीव झाली. आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिशांची धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे वेळी फडके यांनी क्रांतीवीर लहुजी उस्ताद साळवेंच्या प्रवास होते. साळवेंनी सुद्धा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मागासलेल्या जातींनाही सामील करून घेणे महत्त्वाचे समजून फडक्यांना त्यांनी आपल्या स्वतःच्या कुस्तीच्या ज्या रणांगणामध्ये प्रशिक्षणासाठी ठेवून घेतले आणि त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण सुद्धा सावळे यांनी दिले. तर इसवी सन 1879 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईकच्या मदतीने लोणीजवळ धामारे गावात एक पहिला दरोडा टाकला, म्हणजे त्या दरोड्यामधून मिळणारे जे पैसे ते गाव पातळीवर समाज कार्यासाठी वापरावे असं त्यांचे धोरण होते. तर वासुदेव बळवंत फडके हे दत्त पंथाचे उपासक असल्यामुळे त्यांनी दत्त महात्मा हे 7000 ओव्यांचा ग्रंथ तुरुंगामध्ये लिहिला होता. फडक्यांनी महाराष्ट्रातील मागासलेल्या जातींची मदत केली, त्यांची शोध घेतले. मांग, जामोशी, धनगर, किडे आणि इतर समाजाचे जे लोक होते त्यांना शस्त्रकार्याचे त्यांनी प्रशिक्षण सुद्धा दिले. अशा काहीशा सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरित्या युद्धाची घोषणा केली. पण जुलै 23 इसवी सन 1879 मध्ये विजापूर येथील जवळील देवरी नावगडी या गावामध्ये ते आराम करण्यासाठी बसलेले असताना त्यांना इंग्रज सरकारने पकडले आणि त्यांना एडनच्या तुरुंगात येमेन देशामध्ये नेण्यात आले. काही कालांतराने त्यांना क्षयरोग झाला आणि त्या क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले. पण स्वातंत्र्याचा पहिला लढा आणि पहिला आवाज उचलणारा समजा जो क्रांतिकारक होता तो म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे होते. तर अत्यंत महत्त्वाचे टॉपिक समाज सुधारक आहेत. हे सर्व यांच्या बाबतीत माहिती एक ना एक प्रश्न समाज सुधारक वरती रेल्वे भरतीमध्ये विचारला जातो. आपण नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघणे आवश्यक आहे. आता पुढील जे समाज सुधारक आहेत ते आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म हा नाशिकमधील भंगूर येथील 28 मे 1883 मध्ये झाला. हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी आणि समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच हे हिंदू तत्त्वज्ञान आणि हिंदुत्ववादी असल्यामुळे हे हिंदू 1838च्या साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होऊन गेले. तर राष्ट्रभक्त समूह ही त्यांनी एक संघटना स्थापन केली होती, हे सुद्धा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी या सर्व राष्ट्रगुप्त समूहानंतर त्यांनी मित्रमेळा ही संघटना सुद्धा गुप्त संस्थेची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती, हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. नंतर त्यांनी या मित्रमेळा जी संस्था स्थापन केली त्याचे अभिनव भारतमध्ये सुद्धा रूपांतरित केले होते. शिष्यवृत्तीसाठी ते लंडन येथे
जिना हाऊसमध्ये राहत होते, लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये राहत होते. तर त्याने इंडिया हाऊसमध्ये लंडनमध्ये राहत असताना त्यांनी जोसेफचे मार्जिन हे जे आत्मचरित्र होतं हे त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केले. पण नंतर त्या भाषांतरात जोडलेला प्रस्ताव म्हणजे मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर त्यांनी अभिनव भारतमध्ये केले. त्यानंतर त्यांनी इसवी सन 1857चा जो उठाव झाला होता त्या इंग्रजांवर असणाऱ्या उठावाबाबतची माहिती म्हणून 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिला होता. यंदमानच्या या काठपडीमध्ये असताना त्यांनी सावरकरांनी एस्टिमेबल्स अँड हिंदुत्व हा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिला होता. हा ग्रंथसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघणार आपण महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी थोडक्यात माहिती की जे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे. तर त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये झाला होता. हे त्यांनी 1878 साली पुणे येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा देखील केले. शिक्षण प्रसारासाठी कार्य केले होते. पोरांचा सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषदेच्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी सदस्यपद किंवा प्रमुख सहभाग दर्शवला होता आणि त्यामध्ये त्यांना मदतसुद्धा संस्थापना केली होती. त्यांनी स्वातंत्र्य काळातील ते मावळ प्रवाराचे ते नेते होते आणि त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्र याचा सुद्धा विचार केला होता. त्यांनी भारतीय दारिद्र्याच्या प्रश्नावर मूलभूत विवेचन करून दारिद्र्याची कारणे याची दूर कशी करता येईल याच्यावर सुद्धा अभ्यासपूर्ण विचार मांडले होते. तरीही यांनी दिनांक 31 मार्च इसवी सन 1887 मध्ये आपल्यासोबत आत्माराम पांडुरकर आणि भांडारकर यांना सोबत घेऊन प्रार्थना समाजाची सुद्धा स्थापना केली होती. प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि त्याआधी इसवी सन 1871 मध्ये रानडे यांनी सार्वजनिक सभेच्या स्थापनेत सुद्धा आपला पुढाकार दाखवलेला होता. जातीप्रथा, स्त्री शिक्षण, तथापि जाती बहिष्कृतता, हिंदू मुस्लिम धार्मिक मतभेद हे सर्व ज्या भूमिका होत्या त्या सध्यांना निराकरण करण्यासाठी त्यांनी मागण्या केल्या होत्या. आणि जे राष्ट्रीय काँग्रेसचे या संघटनेच्या स्थापनेनंतर 1885 मध्ये न्यायमूर्ती यांनी मोठा सहभाग दाखवलेला होता. हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते. आता आपण बघणार आहोत गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्याविषयी माहिती. तर गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म हा 9 एप्रिल 1828 मध्ये झाला. हे मराठी समाज सुधारक व सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते. यांनी 2 एप्रिल 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि त्या संस्थेमार्फत त्यांनी विविध सार्वजनिक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी जनतेच्या घराणे दरबारी विषयावर टांगणाऱ्या केस संस्था होत्या. यांच्यामार्फत त्यांनी इतर लोकांचे कार्य करणे सुरू केले. त्या अनुषंगाने सर्व जनता ज्यांना सार्वजनिक काका या टोपण नावाने सुद्धा ओळखत असे. 1920 आणि 50च्या वर्षा काळात किंवा 1896 ते 97 पर्यंत सार्वजनिक सभेचा हा राजकीय क्षेत्रावर सुद्धा एक पगडा होता किंवा एक प्रभाव होता. आणि या संस्थेचे पालनपोषण पहिले काकांनीच केले होते. काकांची प्रेरक शक्ती सुद्धा. आता बघणार आपण समाज सुधारक बाळ गंगाधरराव टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांचा जन्म जुलै 23, 1856 मध्ये झाला. हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक, संपादक आणि लेखक होते. लाल बाल पाल या त्रिकुटांपैकी एक ते होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होऊन गेलेले आहेत. त्यांना ब्रिटिश अधिकारी हे असंतोषाचे जनक सुद्धा असे म्हणत होते आणि लोकमान्य पदवी देखील त्यांना बहाल केली होती. तर त्यांनी महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता सुद्धा असे म्हटलेले आहे. टिळक हे स्वराज्याचे पहिले प्रबळ पुरस्कारकर्ते होते. त्यांनी भारतीय चळवळीमध्ये मजबूत जहालवादी नेत्यांचा धुरा सुद्धा त्यांनी सांभाळली होती आणि त्यांनी एक घोषणा सुद्धा केली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. पण टिळकांचे बिपिनचंद्र पाल, लाला राजपत राय आणि अरविंद घोष, व्ही.ओ. चिदंबरम आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्यांशी घनिष्ठ संबंध सुद्धा लोकमान्य टिळक यांचे
कोणी पुतले हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर लोकमान्य टिळकांनी प्रदीर्घ अशा राजकीय कारकिर्दीत ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप असा लढा सुद्धा दिला. भारतीय असंताचे जनक सुद्धा व्हाईसरॉय व्हॅलेंटाईन चिरोल याने सुद्धा त्यांना म्हटले होते. त्यांनी तुरुंगात राहून गीता सार हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला होता. टिळक हे 1890 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुद्धा सामील झाले होते. 1905 ते 1907च्या ज्या स्वदेशी चळवळी झाल्या त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मावळवादी आणि जहालवादी यांची विभागणी सुद्धा झाली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि सरकारी शाळेत ते शिक्षक होते. निबंधमाला ज्या सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्यात ठरवले होते त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी आपले विविध कार्य केले. अजून त्यांनी राजकीय जनजागृतीसाठी इसवी सन 1893 साली टिळकांनी घरगुती गणेश उत्सवाची सुद्धा स्थापना केली होती. आणि महात्मा फुलेंनी जे सुरू केलेली शिवजयंतीला सुद्धा त्यांनी सार्वजनिकरित्या कशा प्रकारे साजरी करावी या दृष्टीने ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन जनतेपुढे मांडण्याचा उद्देश साध्य केला होता. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना सुद्धा 1885 मध्ये ही लोकमान्य टिळक यांनी केली होती. हे सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आणि टिळक आणि आगरकर यांच्या मदतीने सुद्धा त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली होती. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, जे परीक्षेमध्ये विचारले जाते. एवढं सुद्धा चालू असताना सुद्धा त्यांनी पत्रकारितामध्ये 2 पत्र सुद्धा चालू केले होते. केसरी आणि मराठा हे चालू केले होते. आणि मराठाचे संपादक टिळक होते तर केसरीचे आगरकर होते. मराठा हे जे वृत्तपत्र होते हे इंग्लिशमध्ये होते आणि केसरी हे मराठीमध्ये होते. तर या दोन्ही पत्रकांची निर्मिती 1881 मध्ये आगरकर आणि टिळक यांनी केली होती. आता आपण बघणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती. गोपाळ गणेश आगरकर यांची टेंभू सातारा येथे 14 जुलै 1856 मध्ये जन्म झाला. हे महाराष्ट्रातील विचारवंत व भारतातील सुद्धा समाजसुधारक होते. त्यांनी पत्रकार व शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी विविध मोलाचे कार्य योगदान हे भारतातील इतिहासासाठी केलेले आहे. त्यांचे समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक हे पत्रक चालू केलं होतं. ते टिळकांनी आगरकर वादानंतर त्यांनी सुधारक हे स्वतःचं एक पत्रक मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये सुरू केले होते. आणि केसरी व मराठा याच्यामध्ये त्यांनी केसरीचे संपादक म्हणून सुद्धा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा ही त्यांची जीवनमूल्य होती. मुलींना सुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या उत्तरात सुद्धा लिहिला होता. तर आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांना सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक 1880 ते 1881 पर्यंत होते. तर पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांमध्ये मनात स्वदेशीची प्रेरणा जागी झाली आणि ते दोघे एकत्र काम करू लागले. आणि त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत घेऊन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना सुद्धा केली होती. आगरकर 1881 MA झाल्यानंतर त्यांनी चिपळूणकरांना जाऊन मिळाले आणि आगरकर टिळक यांनी 1881 इंग्रजी, मराठा व तर मराठीतून केसरी दोन्ही वृत्तपत्र चालू केली होती. त्याच्याबद्दल आपण माहिती बघितलीच आहे. तर 1881 मध्ये केसरी वृत्तपत्र सुरू होते आणि त्याचे प्रमुख संपादक हे आगरकर होते. त्यांनी 1887 पर्यंत त्याचे काम पाहिले होते. सामाजिक सुधारणांना वेग धरून शक्तीने आणि त्यांना जागृतीने सामाजिक सुधारणांवर आग्रही धरून त्याचे केसरी त्यांनी लिखाण सुद्धा केले होते. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार सुद्धा आगरकरांनी साडेतोडपणे आणि विविध यामुळे केसरीमध्ये लिहून लोकांची लोकप्रियता सुद्धा वाढली होती. परंतु पुढे टिळक व आगरकर यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे 1890 पासून त्यांनी केसरीचे काम सोडून दिले व तिथून पासून लोकमान्य टिळक हे केसरीचे काम पाहू लागले होते. आता बघणार आहोत आपण पंडिता रमाबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती. पंडिता रमाबाई सरस्वती या 23 एप्रिल 1858 मध्ये चा जन्म झाला. या भारतीय समाजसुधारक आणि ख्रिश्चन मिशनरीच्या सदस्य होत्या. कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या अध्यापकांनी संस्कृती अभ्यासक म्हणून पंडिता रमाबाई यांना सरस्वती ही पदवी बहाल केली होती. 1889च्या काँग्रेस अधिवेशनाच्या 10 महिला प्रतिनिधींपैकी एक पंडिता रमाबाई यांचा त्याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून सहभाग होता. 1880च्या या दशकात सुरुवातीला इंग्लंडमध्ये राहताना तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण त्यानंतर तिने निर्धार भारतीय महिलांसाठी निधी गोळा करण्यासाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दौरे केले. जमा झालेल्या निधीतून त्यांनी बालविधवांसाठी शारदा सदन, मुक्ती सदन
या सर्व संस्था स्थापन केल्या. त्यांनी 1890च्या उत्तरार्धात पुणे येथे 40 महिलांवर असलेल्या केडगाव येथे गावात मुक्ती मिशन या ख्रिश्चन धर्माच्या संस्थेची सुद्धा स्थापना त्यांनी केली. या मिशनला नंतर पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन सुद्धा असे नाव दिले. तर या सुधारणा सर्व पंडिता रमाबाई करत होत्या. त्यांनी 1882 मध्ये भारतीय वसाहतवादी सरकारने शिक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी हंटर कमिशन नेमले होते. तेव्हा रमाबाईंनी यापुढे पुरावेही दिले. हंटर कमिशन समोर दिलेल्या भाषणात तिने असे जाहीर केले की या देशात 100 पैकी 89 प्रकरणांमध्ये या देशातील सुशिक्षित पुरुषांच्या स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या योग्य स्थानाला विरोध आहे असे सुद्धा त्यांनी या हंटर कमिशनमध्ये सांगितले होते. पण रमाबाईंच्या पुराव्याने मोठी खळबळ उडाली आणि राणी व्हिक्टोरियापर्यंत पोहोचली आणि लॉर्ड डॉफ्रिनने महिला वैद्यकीय चळवळ सुरू केल्यामुळे महाराष्ट्रात रमाबाईंना स्त्री शिक्षण आणि वैद्यकीय मिशनरी कार्यात सहभागी असलेल्या ख्रिश्चन संस्थांचाही संपर्क साधला आणि विशेषतः नार्किन्स समुदाय कम्युनिटी ऑफ सेंट मेरी द व्हिजन यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. अशा रीतीने त्यांनी समाजसुधारक करत महिलांसाठी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या. आता बघणार आपण गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी थोडक्यात माहिती. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 मध्ये झाला. हे भारतीय ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचा पाया घालणारे राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक नेते होते. यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की भारत सेवक समाज ही संस्था कोणी स्थापन केली होती तर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केली होती. फक्त गांधी जे करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचे गोखले हे गुरु होते, म्हणजे गांधी हे यांचे शिष्य होते. 1855 ते 1905 या काळामध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच पहिला कालखंड तयार होतो. मावळवादी कालखंड म्हणून या कालखंडाला सुद्धा ओळखले जाते. हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे की 1885 ते 1905 हा मावळवादी कालखंड व्यापला जातो. पण या काळातील जे मावळ मतवादी गटाचे अग्रणी नेते होते म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते. राजकारणाला आध्यात्मिक नेत्या करण्याचा विचार त्यांनी मांडला होता. बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला, परंतु लोकमान्य जहलवादी राजकारण मान्य होते तर गोखलेने मावळवादाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता, जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासनाला समजेल अशा समाजसुधारणा त्यांनी ब्रिटिश शासनापर्यंत पोहोचवले आणि त्यातून त्यांनी समाज सुधारण्याचे मार्ग काढले. इसवी सन 1905 साली त्यांनी भारतीय सेवक समाज या संस्थेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी 1911 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे म्हणून पहिले विधेयक इम्पिरियल काउन्सिलमध्ये मांडले होते. हे सुद्धा महत्त्वाचे आहे. नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. त्याला बघूया पुढील समाजसुधारक. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी येथे 23 एप्रिल 1873 मध्ये झाला. हे मराठी समाजसुधारक व धर्मसुधारक व लेखक होते. विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी शिंदे असे सुद्धा म्हटले जाते. शिंदे मानवी मूल्यांच्या जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. तर अज्ञानाच्या या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे सुधारक असल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्त्वासाठी माणसातला माणूस जागा केला होता. त्यांनी मानवावर सौहार्दाने प्रेम करावे असे आचार्य सर्वत्र विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले होते. आदर्शाचे महामानव म्हणून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना म्हटले जात असे. एक समाज सुधारक, एक अस्पृश्यता निवारणाचे खांदे पुष्करते, निरनिराळ्या धर्मातील तत्त्वज्ञानी, संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून त्यांची ओळख सर्वीकडे होती. तर इसवी सन 1928 मध्ये शेतकऱ्यांची परिषद भरवली आणि अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये एक संस्था चालू केली. तिचे नाव होते डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया. हे सुद्धा पेपर परीक्षेमध्ये विचारले जाते की डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया ही 18 ऑक्टोबर 1906 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली होती. म्हणजेच भारतीय निराश्रित सहकारी मंडळी आणि या संस्थेची मुंबईत सुद्धा स्थापना करण्यात आली होती. आता बघणार आपण धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांच्याविषयी माहिती.
तर धोंडो केशव कर्वे यांचा जन्म हा 18 एप्रिल 1858 मध्ये झाला. यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क व विधवा पुनर्विवाह यांच्यासाठी आपले 104 वर्षाचे जीवन वाहिले होते. त्यांनी 1907 साली महाराष्ट्रातील पुण्याजवळ हिंगणा माळवणवर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी इसवी सन 1900 मध्ये अनाथ बालिका आश्रम सुद्धा हिंगण्यास करण्यात सुरू केले होते. याचा परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली होती. विधवांसाठी त्यांनी वसतिगृह व सामाजिक प्रयोगशाळा सुद्धा काढल्या होत्या. इसवी सन 1896 मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे या गावी विधवा महिलांसाठी आश्रम सुद्धा स्थापन केले होते. हे सुद्धा महत्त्वाचे दिसून येते. त्यांनी आणखी इसवी सन 1907 साली महिला विद्यालयाची सुद्धा स्थापना केली होती. हे सर्व परीक्षेमध्ये विचारले जाते आणि परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी म्हणून त्यांना ओळखले जाते. यांचा जन्म इसवी सन 1823 मध्ये झाला. हे 19व्या शतकात होऊन गेलेले एक मराठी पत्रकार व समाजसुधारक व इतिहास लेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी हे त्यांना टोपण नाव देण्यात आले. हे समाजसुधारकांविषयी पत्रपत्रे लिहित असत. म्हणजे त्यांच्याविषयी माहिती हे लिहून समाजाकडे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत असत. मऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटे यांच्या प्रभाकर या साप्ताहिकाचे सुद्धा संपादक हे होते. या शतकाच्या माध्यमातून समाज सुधारणा व समाज समोर मांडलेली शतपत्रे प्रभाकरातून प्रसिद्ध सर्व ऐतिहासिक गोष्टांची लहान मोठी त्यांनी 39 असे ग्रंथ लिहिले होते. तो नियलिका लिहिल्या होत्या आणि ज्ञानप्रकाश आणि हिंदू प्रकाश याचे सुद्धा नियतकालिके काढण्याचे काम गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी केले होते. रेल्वे भरती 2024ची तयारी करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. पुढच्या भागामध्ये आपण समाज सुधारकाचे पुढील दुसरा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.